असं स्लो मोशन तू काय म्हणायचं धुतले पाय त्या पूर्ण कोणाकडे नाही ती नानीकडे तू लागले बाई तसं नाही रे मला असं वाटलं चालू झालं होतं डीजे सुरू झालं दोन्ही पण काय करून तिकडे ठेवा चलो स्टार्ट सदाचरणाची आवश्यकता. एकदा तथागतांनी पाटली गावातील आपल्या उपासकांना असा उपदेश केला, गृहस्थ हो, दृष्ट आणि अनितिमान गृहस्थाला असे दुष्परिणाम सोसावे लागतात. दृष्ट आणि गृहस्थपती असोत अथवा श्रमण असोत, त्यांच्यामध्ये जो लाजतो आणि मनात गोंधळतो तो निर्भय नसतो. हा त्याचा तिसरा तोटा होय. परत त्याला मानसिक शांती लाभत नाही. अशाच मानसिक अशांततेत त्याचे मरण ओढावते. हा त्याचा चौथा तोटा होय. दृष्ट आणि अनितिमान माणसांची हे गृहस्थ हो अशा प्रकारची हानी होते. याच्या उलट जी माणसे सज्जन शीलवान आहेत त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा. सज्जन शीलवान मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे विपुल द्रव्य लाभ होतो. त्याची सतकीर्ती जगभर पसरते. त्याला सर्वत्र मान मिळतो. तो क्षत्रियांच्या, ब्राह्मणांच्या, गृहपतींच्या अथवा श्रमणांच्या समाजात जाऊन तेथे निसंकोच आणि आत्मविश्वासाने प्रवेश करीत असतो. त्याला मानसिक शांती लाभलेली असते. कधीही मरते समयही तो शांत चित्ताने देहत्याग करतो. मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही. अग्निप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करीत असतात. जो कोणी निरुपद्रवी निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो त्याच्या वाटेला महान आपदा, मानसिक शांती, मानसिक अशांती, आपतेष्टांचा वियोग आणि द्रव्यहानी येते असते. काय समजलं? सदाचरणाची आवश्यकता का आहे? सदाचरण सदाचरण सदाचरणाची आवश्यकता का आहे? बघा, चांगलं जर आचरण केलं तर तुम्हाला किती फायदे होतात? 4. किती फायदे होतात?
चार. काय काय सज्जन माणसाला काय फायदे होतात? खायला होतो. सज्जन राहिल्यावर सदाचारी राहिले तर त्या माणसाला चार फायदे होतात. पहिली गोष्ट म्हणजे त्याला धनाचा लाभ होतो, द्रव्याचा लाभ होतो, त्याच्याकडे पैसा राहतो. बरोबर आहे. दुसरा लाभ काय होतो? त्याची जगभर कीर्ती पोहोचते. काय पोहोचते? त्याची जगभर कीर्ती पोहोचते. तिसरा लाभ काय होतो? कुठे कुठे जाईल, मग तो ब्राह्मणाच्या घरी जाऊ द्या, क्षत्रियाच्या जाऊ द्या, वैश्याच्या जाऊ द्या, धनाढ्याच्या जाऊ द्या, राजाच्या घरी जाऊ द्या, आनंदनगर मध्ये येऊ द्या, कुठेही येऊ द्या, त्याचा स्वागत आणि सत्कार होतो. कोणत्याही कुळामध्ये गेल्यावर, कोणत्याही जातीमध्ये गेल्यावर हा त्याला तिसरा फायदा होतो. बरोबर आहे. पहिला फायदा काय? धन लाभ. सज्जन माणसाला पैसे जास्त लागतात. दुसरा लाभ काय होतो? कीर्ती. त्याची कीर्ती सगळ्या जगभर पसरते. तिसरा लाभ काय होतो? कुठेही गेला तर त्याचे स्वागत होते. कुठे गेला तिथे त्याला मान सन्मान स्वागत सत्कार मिळतो. आणि चौथा फायदा काय आहे? त्याला मरताना शांती लाभते. मरता समय तो शांत मनाने मरतो आणि शांत मनाने मेलेला माणूस कुठे जातो? नरकात. कुठे जातो काय माहिती? कुठे जातो? कोणालाच माहिती नाही. कोणालाच माहित नाही कुठे जातो. आहे की नाही? सुगतीला जातो. शांत मनाने गेलेला माणूस, वागलेला माणूस सुगतीला प्राप्त होतो. त्याची सद्गती होते. आणि अशांत मनाने मेलेला माणूस असतात की देव ते माणूस कुठे जातो? दुर्गतीला, कुगतीला, नरकामध्ये जातो. बरोबर आहे की नाही? म्हणून हे चार फायदे आपल्याला झाले पाहिजे. याच्यासाठी तुम्ही कोण बनलं पाहिजे? आणि आता सदाचारी बनले नाही तर त्याचे तोटे काय होतात बघा. काय होतं? पहिला त्याची हानी म्हणजे त्याचे पैसे सगळे संपून जातात. म्हणजे त्याला द्रव्य हानी होते. काय होते? अर्थ हानी होते, द्रव्य हानी होते. माणूस कोण बनतो? भिकार चोट बनतो. बरोबर आहे की नाही? देवसने 500, 100, 10,000 आपण देतो बळ्या बावड्या मानेने. 1 महिन्याभराने देतो ना आपण. 1 महिन्याभराने त्याच्या घरी गेलं की आणखी थोडस थांबा, 2 महिने थांबा, पण द्यायचा काय पत्ता नाही. पैसे कधी देऊ वाटत? सगळ्याला पैसे घेऊ. दुसरं काय? नंतर त्याची अपकीर्ती पसरते. बरोबर आहे. एकदा का त्याच्याकडे पैसा नसला मग त्याची अपकीर्ती जगामध्ये पसरते. अरे किती आहे, अरे हे बायकोलाच मारते, अरे त्याला याची बायकोच मारते, अरे असे त्याचे सगळ्या नगरभर गावभर चर्चा होते. बरोबर आहे. आणि तिसरा काय तोटा होतो त्याला? मग तो कुठेही जाईना. आपल्या जातीवाल्याच्या घरी जा, दुसऱ्या जातीवाल्याच्या घरी गेला, ब्राह्मण क्षत्रिय कोणत्याही कुळात गेला तर तिथं त्याचा मान सन्मान होत नाही. बरोबर आहे. दारू पिल्याचा हार घालून कुठे सत्कार झाली पाहिजे? पाहिला फुलंब्रीकर नाट्यगृहात दारू पिल्याचा सत्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हार घालून सत्कार, असं कधी ऐकलं का? नाही ना. पण दारू पिल्याचा सत्कार होत नाही, पण दारू सोडलेल्याचा सत्कार होतो की नाही? होतो की नाही? दारू सोडली की त्या माणसाचा हार घालून सत्कार. आमच्या विहारामध्ये म्हणे पोरगा आला म्हणे मी आता मला दारू सोडायची. चांगली गोष्ट वा. मग मी चंद्र दिल्यावर हार मागवला, मला हार घालण्याचं स्वागत केलं, हार वगैरे घातला, स्वागत सत्कार केला.
मला वाटतं बाबा पोरग सुधारलं. दुसऱ्या दिवशी आला असेल. आणि दुसऱ्या दिवशी तो वेळा काय झालं माहिती का, ते माझ्या मित्राने मला दारू पाजली आणि म्हणून मला दारू प्यायला बघा. म्हणलं किती आवड आहे. असं करू नये माणसाने. म्हणतेजी कडून स्वागत सत्कार करून नंतर मग दारू प्यायची. किती वाईट. पुढे आठवणार आज तो व्यसनाधीन माणूस. कधी ना कधीतरी तो सुधारल्याशिवाय राहणार. ओके. म्हणून दारू कधी पिऊ, दारू कधी कोणाला पाजू, दारू पिणाऱ्यापासून 100 ते 200 हात लांब राहा. बरोबर आहे. दारू ही माणसाच्या नरकाचं द्वार आहे. बरोबर आहे. आणि चौथा काय फायदा होतो त्याला, छोटा काय होतो, अशांती. आणि त्याला कधीच मानसिक शांती लाभत नाही. कधीच मानसिक शांती लाभत नाही. दारू पिणारा माणूस शांत पाहिला का तुम्ही? नाही. तिकडं पहा, तिकडं दारू पिणाऱ्या माणसाची बेकार निस्तेज. बरोबर आहे की नाही. मी असं जर असेल तर अशा माणसाचं कधी भलं होत नाही. पुढे वाचा. सदाचार आणि जगाच्या विकास. एके समयी तथागत खारींना जेथे दाणे खायला घालीत त्या राजगृहातील वेळुवनात राहत होते. त्यावेळी स्थवीर सारीपुत्त एका मोठ्या भिक्खू संघासह दक्षिण पहाडामध्ये चारिका करीत होते. वाटेत राजगृहामध्ये राहिलेला एक भिक्खू सारीपुत्ताला भेटला. औपचारिक अभिवादनादी प्रकार झाल्यावर सारीपुत्ताने त्याला भगवंताचा कुशल समाचार विचारला. भिक्खूने भगवंत व भिक्खू संघ यांचे कुशल सांगितले. त्याप्रमाणे सारीपुत्ताने विचारल्यावरून राजगृह नगरात तंडुलपाल दारपालाशी राहणाऱ्या धनंजानी ब्राह्मणाचा कुशल समाचार सांगितला. सारीपुत्ताने त्याला पुढे विचारले, ब्राह्मण, धनंजानी अप्रमादपूर्वक वागतो का? भिक्खूने उत्तर दिले, धनंजानी कसला अप्रमादपूर्वक राहू शकणार? तो राजाचा उपयोग ब्राह्मण आणि गृहस्थ यांना नागवण्यासाठी आणि ब्राह्मण आणि गृहस्थ यांचा उपभोग राजाला लुबाडण्यासाठी करतो. सुशील कुळातून आलेली त्याची सुशील पत्नीही मरण पावलेली आहे आणि त्याने अलीकडे दुसरी पत्नी केली आहे. ती सुशील कुळातली नाही व स्वतःही सुशील नाही. यावर सारीपुत्त बोलला, धनंजानीची प्रमादशीलता ही फार वाईट वार्ता आहे, फार वाईट. एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी तो मला भेटेल, त्यावेळी यासंबंधी मी त्याच्याशी बोलेल. दक्षिण पहाडातील आपला वास पुरा केल्यानंतर सारीपुत्ताने आपली चारिका पुढे चालू केली आणि तो राजगृहाला आला. तेथे त्याने वेळुवनात वस्ती केली. सकाळी वस्त्र परिधान करून भिक्षापात्र हाती घेऊन तो राजगृहात भिक्षेसाठी गेला. त्यावेळी ब्राह्मण धनंजानी हा त्याच्या गायीचे दूध ज्या कुरणात काढले जात होते तेथेच देखरेख करण्यासाठी गेला होता. भिक्षा संपून परत आल्यावर सारीपुत्ताने भोजन केले आणि नंतर धनंजानीला गाठले. त्यांना येत असलेले पाहून ब्राह्मण त्याला भेटायला पुढे गेला आणि म्हणाला, भोजनापूर्वी आपण दुग्धपान करूया. सारीपुत्ताने उत्तर दिले, नको ब्राह्मणा, माझे जेवण झाले आहे आणि दुपारच्या वेळी मी एका झाडाखाली विश्रांती घेणार आहे. तू तेथे ये. धनंजानीने ते मान्य केले आणि आपल्या भोजनानंतर तो सारीपुत्ताला भेटवायला गेला. सारीपुत्ताला अभिवादन करून तो त्याच्या बाजूला बसला. सारीपुत्ताने त्याला विचारले, सदाचरणासंबंधीचा तुझा उत्साह आणि कळकळ कमी झाली ना? तो ब्राह्मण म्हणाला, ती कशी कायम राहणार? कारण मला आता माझे आईबाप, पत्नी, कुटुंबदास, कामकरी यांचे पालनपोषण करायचे असते. याशिवाय ओळखीचे लोक, मित्र, आप्त, इष्ट आणि पाहुणे, अतिथी यांना पाहुणचार करावयाचा असतो. माझ्या मूर्त पूर्वजांचे श्राद्ध करायचे असते. देवदेवतांना बळी द्यायचे असतात.
राजाला कारभार चुकवायचा असतो आणि उपरांत मला स्वतःसाठी मांस आणि पेयाची तरतूद करायची असते. सारीपुत्ताने विचारले, धनंजयाने, तुला असे वाटते काय की एखाद्या माणसाने आपल्या आईबापासाठी सदाचरण आणि न्याय यांना सोडून वर्तन केले आणि या संबंधी त्याला जाब विचारला असताना तो अशी सबब सांगू शकेल काय की माझ्या आईबापासाठी हे सर्व केले, त्यांच्यासाठी सदाचरण आणि न्याय यांचे उल्लंघन केले म्हणून मला शिक्षा करू नका? नाही. धनंजयाने म्हणला, असा काहीही सबबी दिल्या तरी दैवीचा कारावास चुकणार नाही. सारीपुत्त तो स्वतः किंवा त्याची पत्नी आणि कुटुंब त्याच्या संबंधी असे समर्थन करू लागले की त्याने केलेले न्याय आणि सदाचरणाने उल्लंघन हे आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल काय? धनंजयाने, नाही. सारीपुत्त त्याचे दास म्हणू लागले की हे सर्व त्यांनी आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल का? धनंजयाने, नाही, तीळ मात्र उपयोग होणार नाही. सारीपुत्त किंवा त्याचे मित्र आणि ओळखीपाळखीचे लोक त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा उपयोग होईल का? धनंजयाने, नाही, तीळ मात्रही उपयोग होणार नाही. किंवा त्याचे आप्तेष्ट आणि अतिथी त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का? नाही, तीळ मात्रही नाही. किंवा जर त्याचे भूतपितर देवदेवतांसाठी किंवा राजासाठी त्याने हे केले असे समर्थन करू लागले तर ते चालेल काय? नाही, तीळ मात्रही चालणार नाही. तो किंवा इतर लोक त्याने केलेले सदाचरणाचे आणि न्यायाचे उल्लंघन हे सर्व आम्हाला अन्न आणि पेय मिळवून देण्यापायी केले असे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का? नाही. सारीपुत्त जो आपल्या आईबापासाठी न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन करतो आणि जो कसलीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचा मार्ग सोडित नाही, यांपैकी धनंजयाने कोणता मनुष्य अधिक चांगला ठरतो? धनंजयाने उत्तर दिले, दुसऱ्या प्रकारचा, कारण न्याय आणि सदाचरणाने वागणे हे अर्थात त्याच्या उल्लंघनापेक्षाही श्रेयस्कर आहे. धनंजयाने आपल्या आईबापांचे पोषण करण्याचे न्याय आणि सदाचरणाचे असे दुसरे मार्ग आहेत. त्यासाठी दुष्कृत्य करण्याची आवश्यकता नाही आणि हे मार्ग पत्नी, कुटुंब आणि इतर सर्वांच्याही परिपोषणाला मोकळे नाहीत का? सारीपुत्ताने विचारले. धनंजयाने, सारीपुत्ता, हे मार्ग मोकळे आहेत. यानंतर सारीपुत्ताच्या या भाषणाने प्रसन्न होऊन त्याचे आभार मानून धनंजयाने उठला आणि आपल्या गृही परत गेला. साधू याच्यामध्ये सारीपुत्त आणि धनंजयाने कोण होता? ब्राह्मण होता. अगोदर धनंजयाने बिघडलेला होता. कसा होता? बिघडलेला होता. बिघडलेला म्हणजे कसा? आई हिस्सा दिली सोडून हिंसा करायला लागला, चोरी करायला लागला किंवा अनाचार दुराचार करायला लागला, खोटं बोलायला लागला, बरोबर आहे. आणखी काय? नशा करायला लागला. पण त्याला लोक समजून सांगायचे की बाबा असं करू, असं केलं तर लय पाप खडावा लागेल बरं मान. बरोबर आहे. मग तो रस्ता ऐकायचा नाही, ऐकून मठ माण्यासारखा श्रवण करायचा. पण मग एकदा सारीपुत्ताची त्यांची भेट झाली. त्यांना वाटलं की अरे मी पण सारीपुत्त ब्राह्मण आणि आपण धनंजयाने ब्राह्मण, मग ब्राह्मणाने ब्राह्मणाला सुधारलं पाहिजे, चांगल्या मार्गाला नेलं पाहिजे. सारीपुत्ताला वाटलं आपण जर चांगलं सांगितलं एक माणूस आपल्याला सुधारला जाईल. मग सारीपुत्ताने त्यांना सांगितलं, हो धनंजयाने आई वडिलांची सेवा करत जा बरं मान. काय? आई वडिलांची सेवा कर भाऊ, धन संपत्ती कमाव बाबा, असं येड्यावानी करू नको. त्याला वाटतं हो गड्या सारीपुत्त काही खोटं बोलत नाही. सारीपुत्ताने मला सगळं खरं
मग धनंजयला दया माया येते आणि त्याला आपल्या वाईट पाप कर्माचा पश्चाताप होतो आणि मग सारीपुत्राचं सगळं ऐकून श्रवण करून दुष्ट असदाचारी धनंजयाने सारीपुत्राला ऐकून सदाचारी बनतो, सदाचाराच्या मार्गाला लागतो. ओके, पुढे सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल? श्रावस्ती येथील जेतवनात तथागत वास करीत असता त्यांच्याकडे 500 उपासक आले. त्यात धाम्मिक हा होता. धाम्मिकाने तथागतांना विचारले, कोणत्या तत्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणात पूर्णता साधता येते? मी आपणाला हा प्रश्न विचारित आहे. याचे कारण माणसाचे कल्याण कशात आहे हे ठरविण्यात आपल्यासारखा दुसरा कोणी नाही. सुशिक्षित जैन आणि परिव्राजक यांनाही आपले मतखंडनात यश आले नाही. वयोवृद्ध सुशिक्षित ब्राह्मण आणि ज्यांना आपले मत मोबाईल लावा. ज्यांच्याकडे पुस्तक नाही आणि ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांनी सरळ सरळ डोळे बंद करून ध्यान करा. बोलायचं नाही. कुठे होते? मच्छर चावलं तर चावलं, रक्त पेलं तर काय होईल तुमचं? दान. रक्तदान. 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 हे 4 वाचू. वयोवृद्ध सुशिक्षित ब्राह्मण आणि ज्यांना आपले मत मांडण्याची फार हौस त्या सर्वांनी आपला विमोचक सिद्धांत मान्य केला. आपला विमोचक सिद्धांत समजायला कठीण असला तरी तो आपण इतका सुलभ करून दाखविता की तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. भगवंत, म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. ही दैवी विद्या आपल्या मुखातून आम्हा उपासकांना ऐकू द्या. उपासकांच्या संबंधीच्या करुणेने तथागताने उत्तर दिले, ऐका तर, मी आपणाला शुद्ध आचरणाची तत्वे सांगत आहे. ती ऐकावी आणि तदनुसार वर्तन करावे. हत्या करू नका, देहांत शासन करू नका, हिंसेला अनुज्ञा देऊ नका. कोणत्याही प्रकारच्या जीवाला, मग तो सबल असो अथवा दुर्बल असो, दुःख देऊ नका. उपासकांनी स्वतः चोरी करू नये, दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये अथवा चोरीला संमतीही दर्शवू नये. जे स्वइच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे. अब्रह्मचर्य जणू काय अग्नीचा गर्ता आहे असे समजून त्याचा त्याग करावा. ब्रह्मचर्य साधत नसेल तर निदान विवाहित परिस्त्रीशी समागम करू नये. संभात, न्यायगृहात अथवा नेहमीच्या संभाषणात असत्य बोलू नये. त्याप्रमाणेच असत्य भाषणाला प्रोत्साहन अथवा संमती देऊ नये. असत्याचा त्याग करावा. उपासकांनी मद्यपान करू नये, दुसऱ्याला मद्य पाजू नये, मद्यपानाला संमती देऊ नये. मद्यपानाने बुद्धिभ्रंश होतो हे लक्षात ठेवा. मद्यपान करणारे मूर्ख पाप करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापास प्रवृत्त करतात. तेव्हा बुद्धिभ्रंश करणारे व्यसन हा मूर्खपणा आणि मूर्खाचा स्वर्ग यांपासून परावृत्त व्हा. हत्या करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, उन्मादक पेय सेवन करू नका, व्यभिचार करू नका, भर रात्री कुग्रास अन्न सेवन करू नका, गंधमाला धारण करू नका, आपला बिछाणा भूमीवर पसरा. प्रत्येक उपोषणाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा आणि शुद्ध अंतकरणाने हे अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा. प्रातःकाळी हे व्रत ग्रहण करून धर्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने याचकांना अन्न पाणी दान करा. आपल्या आई बापांचा मान राखा. चांगला व्यवसाय करीत जा. या मार्गाचे एकनिष्ठतेने अवलंब करणारा उपासक उच्चपद प्राप्त करील.
शुद्ध आचरण म्हणजे सदाचरण. सदाचरण कशा पद्धतीने परिपूर्ण करता येईल आपल्याला? हस्तशील. यामध्ये काय सांगितलेले? हस्तशील. बरोबर आहे. एक हॅलो 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 लाईट बंद. आपले मोबाईल बंद करा ना. ए बंद कर ना छोटे युवराज. कशी साधता येईल? एक भगवान बुद्ध एकदा चेतवनामध्ये बसलेले होते. चेतवनामध्ये बसलेले होते भगवान बुद्ध. आणि बसलेले असताना एक उपासक भगवान बुद्धाकडे आला आणि काय म्हणतो भगवान बुद्धाला? आम्हाला चांगलं काय आणि वाईट काय आम्हाला काही कळलं बाबा. आम्ही लय माणसाकडे गेलो, आम्ही धर्म नेत्याकडे गेलो, आम्ही सदाचारी किंवा आम्ही बऱ्याच पंडितांकडे गेलो, पण आम्हाला काही योग्य असा मार्ग त्यांच्याकडून मिळाला नाही. पण मला वाटतं की तुमच्याकडून आम्हाला चांगला मार्ग मिळेल. आम्हाला सांगा की चांगला मार्ग कोणता, जेणेकरून आम्हाला लगेच समजेल की वाईट मार्ग हा आहे. आम्ही तो वाईट मार्ग सोडून देऊ आणि कोणता मार्ग स्वीकारू. पण भगवान म्हणतात आई हो उपासका ध्यान देऊ नाही. इथून पुढे हत्या करायची केली तर दंड पाप होईल जरूर. त्या काळात लोक पापाला नाही घ्यायचे. आता कोणाच्या बापाला भेट नाही. आता पापाला भेट नाही, बापाला आणि बापाला भेट नाही. आहे की नाही? म्हणजे पप्पा सोबत पाप पोरगा मग जातो बापाकडून चुना मागून. बाप पण जाऊ पितो पोराला सोबत घेऊन. बघा मिस्त्री दोघं बापले मिस्त्री तिथे माल छापतात, असं तसं करतात. आणि मग खटवा आला. एकदा पहिल्यापासून बाप प्यायला सुरुवात करतो. मग मुलगा 2-4 वेळेस पाहतो. मुलाला वाटतं बाप घ्यायला लागला, थोडीशी घेऊ आपण. मग पहिला हप्ता दुसरा हप्ता महिना करता करता मग त्या पोराला देखील दारूची सवय लागते. बरोबर आहे? मुद्दा म्हणतात हत्या करू नका, देहांत कोणाला देऊ नका, चोरी करू नका, चोरी करायला लावू नका. चोरी करत असेल त्याचं समाधान करू नका. अशी शिकायत तेच याच्यामध्ये. ब्रह्मचर्य म्हणजे काय? वेदविचार अनाचार. आणि ब्रह्मचर्य म्हणजे काय? सदाचार. म्हणून आपण काय म्हणतो? अब्रह्मचर्या वेदमनी सिक्खापदं समाधिना. आपले जे पंचशील आहेत ना ते सगळे नकारात्मक आहेत, न असलेले. मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार, मी तुमचं मन निर्मळ राहतं. तुम्हाला एक नाही तर असे अनेक फायदे होतात. तुमच्यामध्ये मैत्री, प्रेम, करुणा, अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह या गुणांची तुमच्यामध्ये वाढ होते. म्हणून काय पालन केलं पाहिजे? जाऊ नका कुठे, इथंच थांब. आणि पंचशील देखील जे तुम्हाला होईल ठीक आहे. आणि पुढे काय आहे? सदाचरणाच्या मार्गावर सहज जाण्यासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही. बघा आणि बापरे फटाकेच. बंद आहे. असंच वाचू का?
तू आण ना. असंच वाचते ना त्यापेक्षा. असंच वाचते. नको. वाचू असं. हे माईक मध्ये वाचतो. सदाचरणाच्या मार्गावर सहचारासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही. रणसंग्रामातील हत्ती शरप्रहार सहन करतो त्याप्रमाणे या जगात मी माणसाचे कटू शब्द सहन केले पाहिजेत. हत्तीला माणसाळवून युद्धात नेतात. माणसाळवलेल्या हत्तीवरच राजा आरोहण करतो. त्याप्रमाणेच ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय. शिकवलेली खेचरे चांगली असतात. सिंधू देशातील जातिवंत अश्व आणि बलवान गजराज हे सर्व खरोखर चांगले असतात, परंतु या सर्वाहून आत्मसंयमी पुरुष श्रेष्ठ होय. अश्व गज ही सर्व वाहने आपणास निर्वाणाला नेऊ शकत नाही. त्या मार्गावर आत्मसंयमाचे आत्मवाहनच चालू शकते. अप्रमादी राहण्यात आनंद माना. आपल्या विचारावर अविश्रांतपणे लक्ष असू द्या. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेला हत्तीला मोठ्या श्रमाने बाहेर काढतात त्याप्रमाणे प्रयासाने स्वतःचे कुमार्गापासून विमोचन करा. सदवर्तनी दृढ मनाचा आणि बुद्धिमान असा सहप्रवासी तुम्हाला आढळतात त्याप्रमाणेच प्रयासाने स्वतःचे कुमार्गापासून विमोचन करा. सदवर्तनी दृढ मनाचा आणि बुद्धिमान सहप्रवासी तुम्हाला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालवलेला राजा ज्याप्रमाणे आपले राज्य सोडून वनातील गजराजा प्रमाणे एकटाच पुढे जातो त्याप्रमाणेच तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जात राहा. एकांत पत्करला परंतु मूर्खाची मैत्री करू नका. दुष्कृत्य न करता एकटेच खात राहा. आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच राहा. वनातील गजराज एकटाच खात फिरतो त्याप्रमाणे एकांत पत्करा. कुविचार मनातून उखडून टाका. ते उखडून टाकण्याचा मार्ग असा आहे, जरी दुसरे उपद्रव्य करीत असले तरी मी उपद्रव्य करणार नाही असा निग्रह करून कुविचार उखडून टाका. जरी दुसरे हत्या करीत असले तरी मी हत्या करणार नाही. जरी दुसरे चोरी करीत असले तरी मी चोरी करणार नाही. जरी दुसरे पवित्र जीवन आचरित नसले तरी मी ते आचरणारच. जरी दुसरे खोटे बोलत असले, निंदा करीत असले, विरुद्ध बोलत असले तरी मी तसे करणार नाही. जरी दुसरे लोभाविष्ट असले तरी मी परधनाचा लोभ धरणार नाही. जरी दुसरे मत्सरी असले तरी मी इतरांबद्दल सदिच्छा बाळगीन. जरी दुसऱ्याची दृष्टी, संकल्प, वाणी, कृती, उपजीविकेचे मार्ग, साधना, स्मृती, सम्यक समाधी चुकीची असली तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गाचा अवलंब करा. जरी दुसरे आर्य सत्य संबंधी, मोक्षासंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र त्या संबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी दुसरे आळस, सुस्तपणा यांनी पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून मुक्त असले पाहिजे. जरी दुसरे गर्वोद्धत असले तरी तुम्ही विनयशील राहिले पाहिजे. जरी दुसरे शंकांनी पछाडलेले असले तरी तुम्ही निशंक राहिले पाहिजे. जरी दुसरे क्रोध, दृष्ट, बुद्धी, द्वेष, मत्सर, कार्पण्य, लोभ, ढोंग, कपट, निर्बुजपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, नीतिहीनता, शिक्षणाचा अभाव, सुस्तपणा, गोंधळ, अज्ञान यांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. जगामध्ये लोक कसेही असो तुम्ही मात्र चांगले राहा. जगामध्ये लोक हिंसा जरी करत असले तरी मात्र तुम्ही हिंसा. जगामध्ये लोक चोरी जरी करत असले तुम्ही मात्र चोरी करू नका. काही लोक चांगले जरी घेत असले तुम्ही मात्र चांगल्या करू नका. काही लोक खोट जरी बोलत असले तरी तुम्ही मात्र खोट. काही लोक नशा जरी करीत असले
तर तुम्ही मात्र नशा करू नका. काही लोक अशिक्षित जरी असले पण तुम्ही मात्र शिक्षित व्हा. बरोबर आहे की नाही? लोक जगामध्ये कसे आहेत यापेक्षा तुम्ही कसे आहात हे फार महत्त्वाचं आहे ना. आनंद नगर मध्ये लोक कसे का असू द्या पण तुम्ही मात्र चांगलं राहा. कोणी हिंसा करत असेल करू द्या, अहो करू द्या नाही त्याला बदला. हिंसा करू द्या वा. कोणी चोरी करत असेल करू द्या. आपलं कुठं लागलं आहे की नाही? आहे की नाही? दुश्मनाचं कामच काय असतं की आपलं घर नाही म्हटलं पाहिजे पण दुश्मनाचं दार म्हटलं पाहिजे. पण जगामध्ये काहीही कोणी काही करू द्या पण तुम्ही मात्र चांगले राहा. जगातली गोष्ट झाली हो. अमेरिकेत तुम्ही फोन खराब चोरी करत असेल तुम्हाला काय घेतले नाही हा तिकडचं डोनाल्ड ट्रम्प पाहून घे हो. पण इथलं आनंदनगरचं बघा, आपल्या घरचं बघा, आपलं घरदार आणत बघा. इथे जर चोरी होत असेल तर चोरी नका करू म्हणा. हिंसा करत असेल तर हिंसा करू नको म्हणा. कोणी जर खोटं बोलत असेल तर खोटं बोलण्याचे तोटे सांगा त्याला आणि खरं बोलण्याचे फायदे किंवा त्याच्या समोर. सगळं वाईट आपण सोडून दे असं आपण करायला पाहिजे है की नाही? तुम्ही हिंसा करू नका. दुसरे करत असले तर करू देऊ नका किंवा त्यांना रोखा. अशी तरी आपण जिम्मेदारी घेतली पाहिजे. पुढे निब्बाणावरील प्रवचने. निब्बाण म्हणजे काय? 10-15 मिनिट एक्स्ट्रा करायला. ओके. ज्यांना जायचंय त्यांनी सरळ उठायचं, गुपचूप जायचं. ओके. करायचा. एके समयी तथागत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या आश्रमात सारिपुत्तासह राहत होते. तेथे भिक्खूंना उद्देशून तथागत म्हणाले, भिक्खू हो, ऐहिक मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हावे आणि हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजीत असतो. इतके बोलून तथागत उठले आणि आपल्या गुफेकडे निघून गेले. सारिपुत्त मागे राहिला होता. भिक्खूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ सांगवयाची विनंती केली. तेव्हा भिक्खूंना उत्तरादाखल सारिपुत्त म्हणाला, भिक्खूंनो, लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे. क्रोध ही अत्यंत अकुशल धर्म आहे. हा लोभ आणि क्रोध यांचा निराश कसा करावा हे मध्यम मार्ग शिकवतो. तो पाहायला डोळे देतो, दृष्टी देतो आणि ज्ञान देतो. तो आपणास शांती, प्रज्ञा, बोधी आणि निब्बाण यांच्या मार्गाने नेतो. तो मध्यम मार्ग कोणता? तो अष्टांग मार्गापेक्षा वेगळा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हा मध्यम मार्ग होय. क्रोध, दृष्ट, बुद्धी, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, उद्धटपणा, गर्व, सुस्तपणा हे सर्व अकुशल धर्म आहेत. गर्व, सुस्तपणा यांचा निराश करण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. तो पाहायला दृष्टी आणि ज्ञान देतो. शांती, प्रज्ञा आणि बोधी यांकडे नेणारा तो मार्ग आहे. निब्बाण म्हणजे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग होय. त्या महास्तवीर सारिपुत्ताच्या भाषणाने ते भिक्खू आनंदित झाले. साधू साधू साध. बघा, भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडिकाच्या आश्रमामध्ये राहत होते आणि त्यांच्यासोबत सारिपुत्त देखील राहत होते. भगवान बुद्धाने भिक्खूंना प्रवचन दिलं. काय प्रवचन दिलं? मध्यम मार्ग.
ऐहिक मालमत्ते ऐवजी धम्माचे तुम्ही भागीदार व्हा. बरोबर आहे. धम्माचे तुम्ही वारसदार व्हा. माणूस हा संपत्तीचा वारसदार असतो. संपत्तीचे कितीतरी वारसदार असतात, पण कर्माचा वारसदार स्वतः आपणच असतो. बरोबर आहे की नाही. कर्माचे मालक कितीतरी लोक असतात, पण आपल्या कर्माचा आपणच वारसदार असतो. आपल्या कर्माचा वारसदार दुसऱ्याला करता येत. लीगल हेअर सर्टिफिकेट, वारसा हक्क प्रमाणपत्र आपल्या मुलाबाळा लेकरांच्या खानदानाच्या कोणाच्या नावावर करता येतं कोर्टाच्या माध्यमातून. बरोबर आहे. परंतु कर्माचं बॉन्ड सर्टिफिकेट कोर्टामधून कसं मिळत. लीगल हेअर सर्टिफिकेट जसं असतं तसं कर्माचं लीगल हेअर सर्टिफिकेट कोणत्याही धर्म संस्थापकाकडे मिळत नाही. म्हणून चांगले कर्म करा भगवान बुद्ध म्हणतात. आणि असं म्हटल्यानंतर भगवान बुद्ध आपल्या कुटीमध्ये जातात. आणि मग भिक्खूंना बऱ्याच जणांना प्रश्न पडतात. मग भिक्खूंना प्रश्न पडले की ते डायरेक्ट सरळ सरळ भगवान बुद्धाला विचारू शकत नाही. मग ते कोणाला विचारतात. सारिपुत्त. सारिपुत्ताला. कारण की सारिपुत्त त्यांचे इंटरमिडिएट असतात, समकालीन असतात, कंटेम्पररी असतात. त्यांना विचारतात सारिपुत्त आयुष्यमान जे भगवान बुद्ध म्हणाले ते आम्हाला सांगा. मग काय म्हणतात सारिपुत्त. जीवनामध्ये लोभ धरायचा, द्वेष करायचा. मग काय करायचं. चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, चांगलं राहायचं. बरोबर आहे. जगामध्ये कोणी मिथ्या दृष्टीचं जरी असले तर तुम्ही सम्यक दृष्टीचे. जगामध्ये लोक मिथ्या संकल्पाचे जरी असले तरी तुम्ही सम्यक संकल्प. जगामध्ये लोक मिथ्या वाणीचे असले तरी तुम्ही सम्यक वाणीचे व्हा. मिथ्या कर्माचे लोक जरी असले तरी तुम्ही सम्यक कर्म. सम्यक मिथ्या आजीविकेचे लोक असले जगामध्ये तरी तुम्ही सम्यक आजीविका. मिथ्या व्यायाम जरी करणारे लोक असले तरी तुम्ही सम्यक व्यायाम. मिथ्या स्मृती जरी एखाद्या जगामध्ये लोकांची असेल तरी तुम्ही सम्यक स्मृती. आणि मिथ्या समाधी जरी लोकांची असेल तरी मात्र तुम्ही सम्यक समाज. सम्यक समाधिका. असं कोण म्हणतं. सारिपुत्त. सारिपुत्त. आणि मग हे सांगतात आणि भगवान बुद्धांचं देखील म्हणणं हेच आहे की आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजेच निर्वाण. काय. आर्य अष्टांगिक मार्गालाच दुसरं नाव काय आहे. निब्बाण. निर्वाण. पुढे. निब्बाणाची मूल तत्वे. एकदा पूजनीय राधा हा भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून बाजूला बसून तथागतांना त्याने प्रश्न केला. भगवन, निब्बाण म्हणजे काय. निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती. निब्बाण स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते. निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्य होय. एकदा तथागत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवनात वस्ती करीत होते. त्यावेळी भिक्खूंना बोलावून ते म्हणाले, भिक्खूंनो, नीच लोकांकडे ओढून नेणारी आणि मी तुम्हास सांगितलेली 5 बंधने तुम्हाला आठवतात काय. यावर स्थवीर मालुंक्य पुत्र तथागतास म्हणाला, तथागत, ती 5 बंधने मला माहीत आहेत. मालुक्य पुत्ता, ती कोणती ते सांग. तथागत, हे शरीर मी आहे, ही जाणीव, मानसिक अस्थिरता, धार्मिक कर्मे आणि विधी यांवर सर्व काही अवलंबून आहे असे मानणारी नैतिक सदोषता, इंद्रिय सुखाने उद्भवणारा उन्माद आणि दृष्टबुद्धी ही तथागतांनी सांगितलेली माणसाला नीच जगाशी जखडणारी 5 बंधने होय. आणि ही 5 बंधने भगवान मला माहीत आहेत. मालुक्य पुत्ता, कोणाच्या अनुषंगाने ही 5 बंधने मी सांगितली हे तुला माहीत आहे काय. अन्य मार्गाचे अनुयायी अर्भकाचे उदाहरण देऊन पुढील प्रमाणे बोलून तुला नावे ठेवणार नाहीत काय. मालुक्य पुत्र, अभर्वकावस्थेत
अर्भकावस्थेत आपल्या पाठीवर लोळणाऱ्या अबोध बालकाचे शरीर अविकसित असते. मग त्याच्या ठिकाणी शारीरिक जाणीव कशी निर्माण होईल? त्याप्रमाणेच आपल्या पाठीवर लोळणाऱ्या या अबोध अर्भकाचे मन अविकसित असते. त्याच्या ठिकाणी मानसिक अस्थिरतेची अस्वस्थता कशी उद्भवणार? हे खरे की तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी अस्थिरतेची वृत्ती सुप्ता अवस्थेत असते. मालुक्यपुत्ता, त्याप्रमाणेच ते अर्भक नैतिक आचार कसा करणार? त्याच्या ठिकाणी धार्मिक विधी आणि कर्मे यांवर अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता कशी असणार? तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी ती वृत्ती सुस्ता अवस्थेत असते. मालुक्यपुत्ता, त्या अर्भकाच्या इंद्रिय वासना अविकसित असतात. मग इंद्रिय सुखापासून उद्भवणारा उन्माद ते कसा जाणणार? परंतु तशी वृत्ती सुप्त अवस्थेत त्याच्या ठिकाणी असते. शेवटी हे मालुक्यपुत्ता, या अर्भकाच्या दृष्टीने दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही. मग ते प्राणीमात्रांसंबंधी आपल्या मनात दृष्ट बुद्धी कशी धरणार? परंतु तशी वृत्ती त्याच्या ठिकाणी सुप्त अवस्थेत असते. मालुक्यपुत्ता, ते अन्य पंथांचे अनुयायी अशा रीतीने लहान अर्भकाचे उदाहरण देऊन तुला नावे ठेवणार नाहीत काय? तथागताचे हे भाषण संपताच पूज्य आनंद त्यांना म्हणाला, भगवंत, आता वेळ आली आहे. सुगत, आता आपली विश्रांती घेण्याची वेळ आलेली आहे. साधू साधू साधू. भगवान बुद्ध आणि मालुक्यपुत्र या दोघांचा संवाद होतो. बघा, याचा सार असा आहे की आपल्या 50, 10, 20, 30 इथून पुढच्या वयाच्या माणसाकडून पाप होतात का नाही? परंतु एखादा अर्भक असेल, लहान जीव असेल तर त्याच्यावर पाप होतात का? नाही. लहान म्हणजे खेळतं बाळ, ज्याला फक्त रांगता येतं, त्याला हिंसा म्हणजे काय समजतं का? चोरी म्हणजे काय समजतं का? अनाचार म्हणजे काय समजतं का? खोटं बोलू नको म्हणजे समजतं का? पहिले त्याला बोलताच येत नाही, खोट्याचा विषय येत नाही, आणि दारू तो काही वेळेला लहानपणी पिऊ शकत नाही. बरोबर आहे? मालुक्यपुत्राला भगवान बुद्ध हे सांगतात की एखाद्या अर्भकाकडून, एखाद्या बाल्यावस्थेतल्या बालकाकडून अकुशल कर्म होऊ शकत नाही. आणि कुशल कर्म जरी झालं तरी त्याचं काही पुण्य नाही. जेही काय होतं ते किशोरावस्थेमध्ये होतं किंवा किशोरावस्थेमध्ये, मोठ्यापणामध्ये, अज्ञानावस्थेमध्ये होतं. म्हणून मालुक्यपुत्ता, असा समज की एखाद्या बालकाकडून कोणतंही असं पाप होत नाही. जेही काही पाप होतं ते पापी आत्मा असलेल्या माणसाकडूनच होतं. बरोबर आहे? आज या चॅप्टरचा सार आहे. म्हणून आपल्याला असं म्हणायचंय की आता आपल्याकडून कधी ना कधीतरी हिंसा होते की नाही? काय हिंसा होते तुमच्याकडून? मच्छर मारले जातं किंवा मुंगी रगडल्या जाते किंवा आणखी काय बरेच छोटे छोटे पाप होतात, है ना? मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे? आपल्याला क्षमा मागायला पाहिजे. म्हणते भगवान, माझ्याकडून जेही काही काया, वाचा आणि मनाने जो काही दोष झाला असेल तो बुद्ध भगवंताला क्षमा करा. भक्तीने सांगितलेलंच आहे ना, पाप झालेला तर क्षमा करा. मग आतापासून पाप करायला सुरू करा. पाप केल्यावर क्षमा मागायची ना, पाप करायचं सॉरी म्हणायचं, लात मारायची सॉरी म्हणायचं. असं कधी करायचं? बळजबरी हटकून
असं कधी करायचं नाही. पुढे धम्मावरील प्रवचने सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का? अष्टांग मार्गापैकी सम्यक दृष्टी हे एक थोर तत्व आहे. सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरु किल्लीच आहे. सम्यक दृष्टीचा अभाव हे सर्व पापांचे मूळ होय. सम्यक दृष्टीची वाढ व्हायला सर्व सृष्ट चमत्कार हे कार्यकारण भावांची प्रक्रिया आहे असे पाहायला शिकले पाहिजे. सम्यक दृष्टी म्हणजे कार्यकारण भावाची ओळख. भिक्खू हो, ज्यांची दृष्टी संकल्पवाणी, कर्म, उपजीविका, साधना, स्मृती आणि समाधी मिथ्या आहेत, ज्यांचे ज्ञान आणि मुक्ती ही मिथ्या आहेत, ज्याचे प्रत्येक कार्य, वचन, विचार, ऐहिक कार्य, आकांक्षा, निग्रह आणि सर्व व्यापार ही सर्व अशा मिथ्या दृष्टीने साधलेली असल्यामुळे ती तिरस्करणीय, दुःखकर, जुगुप्सा उत्पन्न करणारी आणि हानिकारक असतात. आणि हे सर्व का? तर त्याची दृष्टी मिथ्या असल्यामुळे. आपला मार्ग बरोबर असणे एवढेच पुरेसे नाही. एखादे बालकही योग्य मार्ग स्वीकारते, परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की त्या बालकाला मार्गाच्या योग्य मार्गाचे ज्ञान पाहिजे. हे आनंदा, यथार्थ भिक्खू कोणाला म्हणता येईल? बुद्धिपूर्वक कोणते शक्य आहे, कोणते अशक्य आहे या ज्ञानावर ज्याने प्रभुत्व मिळवले आहे त्यालाच यथार्थ भिक्खू म्हणता येईल. साधू साधू साधू. बघा आर्य अष्टांगिक मार्गामध्ये किती मार्ग आहेत? 8. कोणते कोणते? सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये किती मार्ग आहेत? वा आती गई धर्म संकटात नाही. बघा, कर्म झालं नाही, आपण चूक झाली पण तुझ्याकडून. आती गई धर्म संकटात. नोकर बाबा. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये 8 अंग आहेत आणि त्या 8 अंगामध्ये सगळ्यात पहिला अंग कोणते? सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे चांगली दृष्टी, चांगली नजर, तेज नजर. सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टीमध्ये काय येतात? 4 आर्य सत्य. भगवान बुद्धाने सम्यक दृष्टीला पहिलं स्थान का दिलं? कारण की जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत आपण सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, स्मृती, समाधी आपल्याला बिलकुल काही कळणार, बिलकुल आपल्याला काही समजणार. त्याच्यामुळे भगवान बुद्धाने सम्यक दृष्टीला सगळ्यात वरचं स्थान दिलं, सगळ्यात श्रेष्ठ स्थान दिलं. बरोबर आहे? आणि आपण जगामध्ये सगळ्यात जास्त ज्ञान या पंचेंद्रियापैकी कोणत्या इंद्रियाने जास्त घेतो? चक्षु. डोळ्याने जास्त घेतो. कानाने घेतो काय जास्त? नाही. म्हणून आपलं सगळ्यात पुढं कोणतं इंद्रिय आहे? डोळे इंद्रिय. आपले जर डोळे मागे असतील तर पळून सापड. असं कधी होणार नाही. म्हणून भगवान बुद्धाने सम्यक दृष्टीला सगळ्यात वरचं असं स्थान दिलेले. पुढे वाचा. मृत्यूतर जीवनाची चिंता कशाला करा? एके समयी स्थवीर महाकश्यप आणि स्थवीर सारिपुत्त हे बनारस जवळच्या इसिपतन मधील मृगदायामध्ये राहत होते. त्यावेळी स्थवीर सारिपुत्त सायंकाळी आपला एकांत संपवून अरहंत स्थवीर महाकश्यप यांच्याजवळ जाऊन बसले. अशा रीतीने बसल्यावर स्थवीर सारिपुत्ताने महाकाश्यपाला प्रश्न केला
मित्रा काश्यपा, मृत्युत्तर तथागतांना अस्तित्व असते काय? तथागतांना मृत्युत्तर अस्तित्व असते किंवा नाही यासंबंधी तथागतांनी काहीच सांगितलेले नाही. मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्हीही गोष्टी मानावयाच्या काय? मित्रा, हे सुद्धा तथागतांनी म्हटलेले नाही. तर मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही अथवा नाही असेही नाही असे म्हणावयाचे काय? हे सुद्धा तथागतांनी म्हटले नाही. मित्रा, हे तथागतांनी का म्हटले नाही? कारण हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वाशी संलग्न नाही. तो प्रश्न आपणाला प्रज्ञा किंवा निब्बाण यांपैकी काही साधून देत नाही आणि म्हणूनच तथागतांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. बघा, या काळामध्ये सारीपुत्र आणि महाकाश्यप हे सोबत राहत होते, बरोबर आहे. मग महाकाश्यपाला एक प्रश्न पडला. काय प्रश्न पडला? की भगवान बुद्ध मेल्यानंतर भगवान बुद्धाचं अस्तित्व असतं की नसतं? भगवान बुद्ध गेल्यानंतर भगवान बुद्धाचं अस्तित्व असतं की नसतं? मग असतं तर कसं असतं आणि नसतं तर कसं नसतं? हे किती प्रश्न पडले त्याला? 4 प्रश्न पडले. तो कोणाकडे गेला? सारीपुत्राकडे गेला. सारीपुत्रा, मला एक प्रश्न पडले, मला सांग. मग सारीपुत्र म्हणतात, बघा बंधू आयुष्यमान औस, भगवान बुद्धाने या प्रश्नाबद्दल उत्तर दिली नाही, म्हणून मी सुद्धा या प्रश्नाबद्दल उत्तर देऊ शकत नाही. बरोबर आहे? मी सुद्धा या प्रश्नाबद्दल उत्तर देऊ शकत नाही. मग आता सारीपुत्र काय म्हणतो? बघ महाकाश्यपा, हे जे 4 प्रश्न आहेत ते 4ही प्रश्न ना माणसाच्या दुःखाच्या मुक्तीसाठी कारण आहेत, ना लोकांना समाधान देणारे आहेत, ना सुख देणारे आहेत, ना शांती देणारे आहेत. म्हणून महाकाश्यपा, भगवान बुद्धाने या 4 प्रश्नाचे उत्तर देण्याचे काढले. बरोबर? भगवान बुद्धाने काय सांगितलं? जे लोकांना सुख देणार आहे, जे लोकांना निर्वाण देणार आहे, असं भगवान बुद्धाने सांगितलं. भगवान बुद्धाने अशा कपोल कल्पना नाही सांगितल्या. जे लोकांच्या कामाचं आहे, जे लोकांच्या बुद्धीला पटन, ते भगवान बुद्धाने सांगितलं. लोकांना असे उंच उंच प्रवचन नाही दिले की आपण ऐकत राहा, पाहत राहा आणि ऐकल्यानंतर आपल्या सगळं डोक्याच्या वरून जाईल, असं भगवान बुद्धाने तरीही कुठेही सस्पेन्स, जसं मालिका लागल्यावर कसं असतं, मालिका एकदा मालिका लागली 2 महिने काय 5 वर्ष संपत नाही. तीच सासू, तीच सून, अर्ध्या घंट्यानंतर सस्पेन्स दाखवायचा. बरोबर आहे? असतात 2 किनारे असतात. एखादा माणूस एखाद्या किनाऱ्यावर जर राहिला, उभा राहिला, ब्लॉक माहिती नाही, तू इकडे आणि इकडचा किनारा, हे इकडच्या किनाऱ्या तू तिकडे जा, असं कधी होईल का? नाही. म्हणून हे वशिष्ठा, तू कधी कल्पना ब्रह्माच्या, आत्माच्या, देवाच्या कल्पनेला कधी पाहिलं का? त्याला तू बोलू शकतो का? त्याच्यासोबत तू संभाषण करू शकतो का? नाही. ह्या जशा कल्पना आहेत, तशा कल्पना तू जीवन जगशील, असाच मरशील. मग भगवान बुद्ध म्हणतात, मी जसं सांगतो तसं ऐक. भगवान बुद्धाने त्याला देखील शील सांगितलं, ज्ञान सांगितलं, सदाचार सांगितलं, सदाचाराचा मार्ग सांगितला आणि तो वशिष्ठ ब्राह्मण पूर्ण बदलून गेला. ओके, पुढे
विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. आतापर्यंत आपण किती नदीचे नाव ऐकलेले सांगा बरं एक. निरंजना, अनुमा, अनुमा, गंगा, गंगा, अचिरवती, रोहिणी. रोहिणी, 5. आणखी बस एवढेच. एवढे दे ना. ठीक, पुढं. एकदा एक ब्राह्मण तथागतांना भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाचा मांसाच्या शिलावर होणाऱ्या परिणामाचा प्रश्न काढला. तो ब्राह्मण म्हणाला, ज्वारी, ताड आणि माड यांची फळे, डाळी, कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. मृत मांस खाणे वाईट आहे. यावर तथागतांनी उत्तर केले, तू म्हणतोस की आपण पक्ष्याच्या मांसाची निवडक पक्वाने खातो आणि मृत मांसाला स्पर्श करीत नाही, तर मग तू मृत मांसाची व्याख्या कशी करतोस? हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावट गोष्टी करणे, कपट, व्यभिचार करणे ही सर्व मृत मांस भोजनेच आहेत. मांस भोजन नव्हे. कामभोगाची लालसा, खाण्याबाबत वकवक, अस्वच्छ जीवन, परमत, असहिष्णुता ही सर्व मृत मांस भोजनेच तर आहेत, मांस भोजने नव्हेत. कोणाचीही त्याच्या मागून निंदा करणे, क्रौर्य, विश्वासघात, अनिवार्य सर्व शूद्र कृपणता ही मृत मांस भोजनेच तर आहेत, मांस भोजने नव्हेत. राग, लुच्चेगिरी, विद्रोह, कपट, द्वेष, हुशारकी, गर्व, कुसंगती ही मृत मांस भोजनेच तर आहेत, मांस भोजने नव्हेत. नीच जीवन, निंदा, अफरातफर, फसगत करणे, लांडी लबाडी करणे, दृष्टपणे दुसऱ्याची दुष्कीर्ती करणे ही मृत मांस तर भोजने आहेत, मांस भोजने नव्हेत. हत्येस, चौर्य कर्मास प्रवृत्त करणारे सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात. ते सर्व मृत मांस भोजनेच तर आहेत, मांस भोजन नव्हेत. शंका घेणे हाच ज्याचा स्वभाव, असा माणूस मांस मत्स्य सेवनापासून परावृत्त झाला. वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला. शिरावर जटामुकट वाढवून लागला की शिरोमुंडन करू लागला. वस्त्रांऐवजी कातडी परिधान करू लागला. यज्ञयाग करू लागला. पुनर्जन्मासाठी तपश्चर्याचा अवलंब करू लागला. तीर्थात निमज्जन करू लागला. आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला, तरी तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही. आपल्या इंद्रियांवर प्रभुत्व मिळवा. आपल्या सामर्थ्याने संयम करावयास शिका. सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा. जो सत्पुरुष सर्व बंधनाचा त्याग करून दुःखावर विजय मिळवतो, त्याने काहीही ऐकले, पाहिले तरी त्याला दोष लागत नाही. तथागतांची ही उच्च विमोचक सत्य, मृतमांस म्हणजे काय याचं केलेलं निरूपण आणि दुःख निरोधाची शिकवण ऐकून तो ब्राह्मण तथागतापुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली. साधू. लास्ट अँड फायनल चॅप्टर. Don't do anything. Come on. अधोगतीचे कारण दुष्कर्मे अन्न नव्हे. आमगंध नावाचा एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यगणांसह राहत असे. तो आणि त्याचे शिष्य मत्स्यमांस खात नसत. प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्ल पदार्थाच्या शोधार्थ खाली उतरत असत. ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी 4 महिनेपर्यंत मोठ्या सन्मानाने त्याचे आदरातिथ्य करीत असत. एकदा तथागतांनी त्या गावाला भेट दिली. तथागतांचे धम्मनिरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले. त्या वर्षी आमगंध आणि शिष्यगण प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले असताना ग्रामवासियांनी त्यांच्या संबंधी फारसा उत्साह दाखवला नाही. तथागत मत्स्य मांसांच्या सेवनाचा निषेध करीत नाहीत हे ऐकून तो खिन्न झाला. या गोष्टीचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनात तथागत राहत होते. तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला, जे बाजरी, चिंगुलाचे दाणे, वाटाणे, खाद्य, पालेभाजी आणि कंद, कोणत्याही वेलीची फळे ही सुमार्गाने मिळून सेवन करतात,
ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाहीत. परंतु परंतु तू तू तर लोक जे काही देतात असे चांगल्या प्रकारे शिजवलेले, माल मसाला लावलेले स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खातोस. जो कोणी तांदळाचे असले बनविले पदार्थ खातो तो आमगंध खातो. पक्ष्याच्या मांसास निश्चित अन्न खाताना मजवर आमगंध सेवनाचा आरोप येत नाही असे म्हणतोस. मी तुला विचारतो याचा अर्थ काय? ज्याला तू आमगंध म्हणतोस ते आहे तरी काय? तथागतांनी उत्तर दिले, जीवहिंसा करणे, ताडण, बंधन, चौर्यकर्म, असत्य भाषण, अफरातफर, फसवणूक, क्षुल्लक गोष्टींचे ज्ञान आणि व्यभिचार ही आमगंध आहेत. मांस सेवन आमगंध नव्हे. या जगात जे पुरुष आपल्या सुखभोगात संयमरहित असतात, ज्यांना मधुर वस्तूंचा लोभ असतो, अपवित्र कार्याशी ज्यांचा संबंध असतो, जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात, ज्यांची वर्तवणूक समजायला कठीण असते, ते आमगंध असतात. मांस सेवनाने त्यांना आमगंधाचा दोष लागत नाही. या जगात जे उद्धट, कर्कश, निंदाप्रिय, विश्वासघातकी, निर्दय, अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाहीत, ते लोक आमगंध दोषाने युक्त होत. मांसाशनाने मनुष्य आमगंध दोषयुक्त होत नाही. राग, गर्व, हटवादीपणा, शत्रुत्व, कपट, द्वेष, फुशारकी मारणे, आत्यंतिक अहंकारी पापी मनुष्याची संगत यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जडतो, मांसाशनाने नव्हे. ज्याची नीती वाईट, जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात, जे निंदा करीत असतात, आपल्या व्यवहारात जे लुच्चगिरीने वागतात, जे ढोंगीपणा करतात, अशी दुष्कृत्य करणारी नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त होत. मांसाशनाने आमगंध दोष लागत नाही. जी माणसे सजीव प्राण्याशी संयम राखून वागत नाहीत, जे परधन हिरावून परपीडा करावयास सदैव सिद्ध असतात, जे अनीतिमान, क्रूर, कर्कश असतात आणि दुसऱ्याचा उपमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते, ते सर्व आमगंध दोषयुक्त होत. मांसाशनाने आमगंध दोष जडत नाही. जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यावर छापा घालतात, ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात. ते आमगंधी होत. मांसाशनाने आमगंधाचा दोष जडत नाही. मत्स्य मांस सेवनापासून परावृत्ती, नग्नता, शिरोमुंडन, जटा, सर्वांनी, भस्माचरण, मृगाजीन, परिधान, अहिताग्नी, व्रत इत्यादी जगातील सर्व तपांचे, अमरपदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार, बलिदान, नैमित्तिक यज्ञ यांपैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही. ज्याने आपली इंद्रिय जिंकली आहेत तो त्याचा संयम करतो. जो धर्मनिरत आहे, सरळपणा, मार्दव यात ज्याला आनंद वाटतो, ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही, ज्याने दुःख निरोध केला आहे, तो सुज्ञ मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी कशाचेही आहारी जात नाही. आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जडतो, मत्स्य मांसाच्या सेवनामुळे नव्हे. साधू साधू साधू. लिंकुसळे येतं काय? मान काम केलं नाही. काय काय सांगितले या ठिकाणी? आमगंध. पहिल्या दिवशी ब्राह्मण भगवंताकडे येतो आणि काय म्हणतो की तुम्हाला मटण खायला चालतं का? तर भगवान बुद्ध काय म्हणतात? मांस भक्षण केल्याने मला काही दोष लागत नाही. मांस भक्षण करणे हे फक्त मी अन्नावरून सेवन करतो. काय अन्नावरून पोटाला आधार मिळावा म्हणून मी ग्रहण करतो. भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये जेवढं आहाराला महत्व नाही तेवढं महत्व आचरणाला आहे. भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये जेवढं महत्व आहाराला नाही तेवढं महत्व आचरणाला आहे. भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये खाण्याला महत्व नाही, मग कशाला आहे? आचरण करण्याला. तुम्ही काय खाता, तुम्ही किती खाता, तुम्ही किती किलो आणता, तुम्ही तळून खाता
का भाजून खाता का उकड खाता असा ब्रह्म तुम्हाला प्रश्न विचारत नाही. का फ्राय करून खाता का लॉलीपॉपचा आनंद घेता का लेग पीस घेता याचा विषयांचा नाही, याच्या संदर्भातच आहे. तुम्ही कोणते पीस खाता का हलका खाता त्याला काही ब्रह्म विचारत नाही. ब्रह्म विचारत तुम्ही काय करता, आचरण काय करता. जसा जे कामगंध नावाचा ब्राह्मण भगवान बुद्धाकडे गेला आणि भगवान बुद्धाला काय म्हणतो, तुम्ही मटण खाता वाटतं है ना, तुम्ही मांसाहार करता. भगवान बुद्ध काय म्हणतात त्याला, जो प्राण्याची हिंसा करतो तो खरा मांसाहार करतो म्हणे. जो चोरी करतो तो खरा मांसाहार करतो म्हणे. जो कामाचार करतो तो खरा मांसाहार करतो. जो खोटं बोलतो तो खरा मांसाहार करतो. आणि जो नशापान करतो तो खऱ्या अर्थाने मांसाहार करतो. मांसाहार केल्याने मांसाहारी होतो असं नाही, मी ते फक्त अन्न म्हणून स्वीकार करतो. भगवान बुद्धाच्या काळामध्ये एकदा भिक्खू भगवान बुद्धाच्या पाठीमागे चालत होते. कशासाठी? भिक्षाटन करण्यासाठी चालत होते. बंदूकच वाटायला मला. बंदूक मला येत नाही. भगवान बुद्ध एकदा भिक्षाटन करण्यासाठी जात होते. भगवान बुद्धाच्या सोबत असलेल्या सगळ्या भिक्षुगण भिक्षा पात्र होते. भगवान बुद्ध पुढे पुढे चालले आणि भिक्खू त्यांच्या पाठीमागे चालले. मग चालता चालता काय झालं, एका गरुडाने त्याच्या तोंडामध्ये मांसाचा तुकडा घेतला. बरोबर, आणि तो मांसाचा तुकडा घेऊन तो उडू लागला. परंतु उडता उडता मांसाचा तुकडा गरुडाकडून सुटला. कशामध्ये पडला असेल? दीक्षा पात्रामध्ये. भिक्षा पात्रामध्ये. एका भिक्षूच्या भिक्षा पात्रामध्ये तो मांसाचा तुकडा पडला. भिक्षाटन केलं, भोजन मिळालं आणि भोजनासकट त्याने तो मांसाचा तुकडा खाऊन घेतला. भगवान बुद्धाकडे तो विचारण्यासाठी जातो. म्हणते, भगवान माझ्यासोबत अशी अशी घटना झाली, काय मी उचित केलं का? भगवान बुद्ध म्हणतात, ठीक आहे. काय म्हणतात फक्त? ठीक आहे. ठीक आहे. बस खाली. बरं झालं तुझ्या असं पाहिजे. ठीक आहे, बस असं म्हणले का? खाली. नाही, असं पण म्हटले नाही. सगळ्यांच्याच पडायला पाहिजे होता. असं पण म्हटले नाही. ठीक आहे. भगवान बुद्धाला एखादा भोजनासाठी विनंती करायला आला तर भगवान बुद्ध फक्त मौन धारण करून स्वीकृती करायची. पण ते भगवान उद्याचं भोजन दान माझ्याकडे स्वीकार करा. स्वीकार करा. बस एवढंच. तो मांसाचा तुकडा भिक्षूच्या भिक्षा पात्रामध्ये पडला आणि भिक्षूने तो खाल्ला. भगवान बुद्धाने याचा अर्थ खाण्याला महत्व दिलं नाही, आपल्या आचरणाला दिलं. तसंच कामगंधाला देखील भगवान बुद्ध काय म्हणतात, माझ्या धर्मामध्ये मी खाण्याला महत्व देत नाही, एवढं महत्व आहे माझ्या आचरणाला दिलं. तुम्ही काय खाता, किती खाता, कुठं खाता हे महत्वाचं नाही, तर तुम्ही कसं आचरण करता हे महत्वाचं आहे. बरोबर आहे? काय खाता याचा अर्थ तुम्ही काही खाल्लं तरी चालतं असं बिलकुल होत
नाही. काही खाण्याचा अर्थ आपल्याला बौद्ध धर्मामध्ये फक्त कोंबड्याचं मटण, कोंबड्याचं चिकन असतं, कोंबड्याचं चिकन, बोकड्याचं मटण आणि जास्तीत जास्त अंडी, मच्छी, या 3 ते 4 गोष्टी आपल्याला चालतात. पण याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं मांस ग्रहण करायला चालत नाही. बरेच जण काय करतात, आता लयच पाहुणे आले मग मोठं आनंद सगळ्या गल्लीत आनंद घरामध्ये तिकडं तिकडं फार आवड आहे. लोकांना वाटतं चिकन काय 300 रुपये किलो आहे, मटण 500 650 किलो आहे, बरं तर 200 250 किलो आहे. 250 बरोबर आहे का? 250 ते 300 च्या आसपास किलो आहे. तुला सांगायला माहित असतं बाजूला पाहून बघा, जे सगळ्यात जास्त स्वस्त आहे त्याला सगळ्यात जास्त डिमांड असते. जे सगळ्यात जास्त स्वस्त असतं त्याला सगळ्यात जास्त डिमांड असते. म्हणून आपले लोक छोटे नाही, डायरेक्ट खायचं तर व्हायचं तर मोठं व्हायचं. म्हणून इथून पुढे असा कोणताही मांसाहार आपण करायचा नाही. अशा आपण सक्ती बदल लावून घ्यायची. वाटल्यास 8 वर्षावास त्या वर्षावासात कोणत्याही प्रकारच्या मांसाचं भक्षण करणार नाही. अधिष्ठान नंतर असं सांगितलं काय, याला अधिष्ठान म्हणतात, याला सम्यक संकल्प म्हणतात, याला सम्यक वाणी म्हणतात, याला सम्यक कर्म म्हणतात. एक अधिष्ठान केलं तर तुमचे सगळे अधिष्ठानिक मार्ग प्युअर होऊन जातात. एवढी ताकद आपल्या संकल्पामध्ये असते. बरोबर आहे. पण इथून पुढे बरेच लोक मोठं खातात. मला असे पण काही भेटलेले डुकराचं मांस लय भारी लागतं आहे. कोणी असं पण भेटलेले घोरपडीचं मांस लय भारी लागतं ना त्याच्यावर. मला कशामुळं कंबरेची दुखी त्याने खाल्ला पाहिजे. बरेच असे भेटले की ज्यांना ताप असेल त्यांनी खेकड्याच्या नाग्या, पोट सगळं मोडून मैदा काढून त्याला उकळून मस्त गडा प्यायचं. आणि तुमची कंबर, हातपाय, तुमची ताप आणि ताप बोलायचं नाही. त्याच्यात काही वाद ठीक आहे. आशीर्वाद देऊन आजच आपण या ठिकाणी भवतो राखांत देवता Thank you.